आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणाचा आम्ही प्रयत्न करतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती यशस्वी झाली, किती यशस्वी नाही झाली याच्यावर मला बोलायचं नाही। आर्थिक स्थिती बिघडली असं म्हणते तुम्ही आता भाषणामध्ये सुद्धा बोललात की त्याच्यावरती तुम्ही आता भाषणामध्ये बोलला होता की मुख्यमंत्री लाडकी बहीण विषयी काही अधिक बोलणार नाही। उगाच भाषण परत माझं बघावं। माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत मी काय बोललेलो आहे ह्याचं पाहिजे तर रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऐतिहासिक महिलांसाठी असलेली योजना आहे। मगाशी देखील पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मी म्हटलं की ही महिला भगिनींपर्यंत पोहोचते, ती अतिशय पॉप्युलर झालेली आहे, म्हणूनच काही लोकांना पोटसू उठलेला आहे। त्याच्यामुळे ही योजना आमच्या सरकारनं आणली, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे। मी काही त्या योजनेच्या विरोधात बोललेलो नाही, हे मी खुलासा का करतो, मी परत करायची आवश्यकता नाही। ऐका ना, सांगतो ना सर, एक ऐका हो जरा, ऐका ना सर, ऐका। तुम्ही मला प्रश्न विचारला की नाही, पण माझं उत्तर तुम्ही ऐकायचं की माझ्या उत्तरात तुम्ही तुमचं उत्तर द्यायचं। मी असं सांगितलं की या कार्यक्रमामध्ये माझं काढून भाषण बघा, या कार्यक्रमामध्ये माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली की नाही हे बोलून उपयोगाचं नाही, कारण हा कार्यक्रम वेगळा आहे। पण माझं पूर्ण ऐका, गडकरी साहेबांचं पण तुम्ही अर्धच भाषण ऐकलं असं त्याचा अर्थ आहे। गडकरी साहेबांनी सुद्धा पूर्ण भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या विविध योजना येत आहेत, या विविध योजना येत असताना सुद्धा उद्योजकांनी स्वतःची देखील इन्व्हेस्टमेंट स्वतः करण्याची ताकद ही निर्माण केली पाहिजे। त्याच्यामध्ये काय, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।